आजच्या या अतिशय अनौपचारिक मीडिया मीटसाठी इथे उपस्थित असल्याने सर्व माझा पत्रकार बंधू आणि भगिनीओ, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया, सर्वप्रथम आपला हार्दिक स्वागत। आजच्या या कार्यक्रम ठेवण्याचा मूळ हेतू एवढाच होता की आज आपण माडाच्या काही सेवाच्या आपण लोकार्पण किंवा आपण ते सेवा सुरू करतोय आणि हे सर्व करत असताना आपला जे हेतू आहे ते मूलच जे आहे की आणखी सिटीजन सेंट्रिक आणि लोकांच्या जे काम असते किंवा त्यांच्या जे काही अर्ज असते त्याच्या निराकरण किती लवकर करता येईल त्या अनुषंगाने आपण आजचं उद्घाटन ठेवलेलं आहे किंवा केलेलं आहे। पहिला आपण सीएफसी केंद्राच्या ज्याला आपण सिटीजन फॅसिलिटेशन सेंटर किंवा सिटीजन फॅसिलिटी सेंटर म्हणतोय त्याची आपण आज अनावरण केलेलं आहे। हे आजपासून लाईव्ह होणार, म्हणजे थोडक्यात मध्ये ज्या कोणाला माडामध्ये येतात आणि त्यांना काही अर्ज द्यायचे असेल किंवा त्यांच्या काही ऍप्लिकेशन असतील, निवेदन असतील, काही मग काय असेल ते पूर्वी अतिशय ते काय म्हणतात टपालच्या सिस्टममध्ये होता। संबंधित अधिकारीला जाऊन भेटणे किंवा त्यांच्या कक्षामध्ये देणे किंवा इन्व्हर्टमध्ये देणे। इथून पुढे सर्व ऍप्लिकेशन जे माडाला कोणताही अधिकारी किंवा कोणत्याही विभागाचे असो ते सर्व सिंगल विंडो आपण तिथे स्वीकारणार आहोत। त्याला टोकन भेटणार आहे आणि त्यानंतर त्याच्या ट्रॅकिंग जे असते ते ट्रॅकिंगच्या संदर्भात मध्ये त्याची माहिती ते घेऊ शकतात आणि तर समजा काही डॉक्युमेंट त्यांना द्यायचं असेल तर डॉक्युमेंट पण तिथून ते त्यांना उपलब्ध होणार। त्याचा अधिक तपशील जे आहे ते हे प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर आपण खाली जाऊन एकदा आपण बघू शकतोय आणि आपल्याला त्यामध्ये समजेल। तिथे एक अतिशय युजर फ्रेंडली किऑस्क आपण केलेला आहोत ज्यामध्ये इंग्लिश आणि मराठी या दोघंही माध्यमातून आपल्याला आपला अर्ज किंवा आपला टोकन नंबर घेण्यासाठी सोय करण्यात आलेली आहे। दुसरा जे आपण आज उद्घाटन केलेलं आहे ते म्हणजे आपला व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टम आणि या व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टमचा मूळ हेतू एवढाच होता की आतापर्यंत तर कोणाला अपॉइंटमेंट घ्यायचं असेल कोणत्याही अधिकारी सोबत तो ते अपॉइंटमेंट घेताना एक तो व्हॉट्सअप किंवा पत्र पाठवणे किंवा त्यांच्या पीएला किंवा इतर माध्यमातून पत्र पाठवून किंवा ईमेल पाठवून आणि त्यामुळे बरेचदा असा सर्वसामान्य नागरिकच्या असा तक्रार होती किंवा मला जे अनुभव आलेला आहे की त्या लोकांना वेळेवर अपॉइंटमेंट भेटत नव्हता। तो ते दूर करण्यासाठी आपण एक व्हीएमएस सिस्टम सुरू केलेला आहे ज्यामध्ये आपण सर्व अधिकारी जे एचओडीज आहे किंवा इंजिनियर पासून म्हणजे जे आपल्या प्राधिकरणच्या ऑफिसमध्ये बसतात ते सर्व अधिकारी त्यामध्ये राहणार। आपल्याला ते अधिकारीचा स्लॉट ओपन होणार। ते स्लॉट ओपन झाल्यानंतर आपल्याला ज्यांच्याशी आपल्याला अपॉइंटमेंट घ्यायचे असेल आपल्याला अपॉइंटमेंट घेता येईल आणि समजा काही कारणामुळे फॉर एक्झाम्पल सोमवारी 4 ते 5चा स्लॉट उघडला असेल आणि त्या दिवशी त्यांच्या ऑलरेडी भरपूर अपॉइंटमेंट झाला असेल लोकांना देण्यासाठी आणि त्या दिवशी त्यांना देता येत नसेल तर ते तुम्हाला कळवतील की कोणता दुसरा तारीख किंवा वेळेवर ते आपल्याला अपॉइंटमेंट भेटणार। आणि हे जे आहे फ्रॉम व्हीपी पासून टू द लास्ट जे कोणी आपला अधिकारी माडामध्ये कार्यरत आहे प्राधिकरणमध्ये, म्हणजे आता यामध्ये मुंबई बोर्ड, रिपेअर बोर्ड, स्लम बोर्ड, कोकण बोर्ड आणि प्राधिकरण हे सर्व समाविष्ट होणार आहे। त्याचा एक दुसरा भाग म्हणून आपण हे केलेलं आहे की जसं आपला एअरपोर्टमध्ये डिजी यात्रा आहे तो त्याच धर्तीवर आपण डिजी प्रवेश हे आपण एक माडाच्या डिजी प्रवेश आपण एक नवा संकल्पनाची सुरुवात केलेली आहे। याच्या थोडक्यात मध्ये असं आहे की आपल्याला वन टाइम रजिस्ट्रेशन त्यामध्ये करावं लागेल आपला केवायसी द्वारे जे आपल्याला डिजी लॉकरच्या जे आपलं डॉक्युमेंट आहे आधार किंवा आपला पॅन कार्ड असतील आणि त्यामध्ये फेस रेकग्निशन सिस्टम आहे, बायोमेट्रिक्स पण आपण कदाचित आज सुरू केलेलं आहे त्यामध्ये किंवा बायोमेट्रिक्स आपण नंतर आणणार आहोत। आणि एकदा तुमच्या ते रजिस्ट्रेशन झाला आणि तुमची अपॉइंटमेंट असेल तर त्या जे स्पेशल गेट आहे प्रवेशसाठी त्या स्पेशल गेटमध्ये आपण आपला टोकन घेऊन तर आला त्या डिजी प्रवेशच्या तो फक्त कॅमेऱ्याच्या समोर जसं आपण एअरपोर्टमध्ये असतो तसं कॅमेऱ्याच्या समोर आपण उभे राहिला तो ऑटोमॅटिकली गेट उघडणार। म्हणजे थोडक्यात मध्ये जे पूर्वी रांग लागायची बाहेर त्याच्या मात करण्यासाठी आपण हे उपक्रम केलेला आहे। तिसरं म्हणजे आपण आज ते अंतर्गत आहे पण तरी आपण एक आपला पीएमयू कक्ष म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट कक्षच्या आपण आज उद्घाटन केलेलं आहे। त्या पीएमयू कक्षच्या प्रमुख जे आहे ते आपला डेप्युटी चीफ इंजिनियर श्री अनिल अंकलगी साहेब आहे आणि त्यांच्यासोबत टीम देण्यात आलेला आहे। आणि ह्या पीएमयूचा मूळ हेतू आहे की जे आपला माननीय मुख्यमंत्री महोदय तसेच आपला उपमुख्यमंत्री महोदय आणि गृहनिर्माण मंत्री यांच्या जे संकल्पना आहे 100 दिवस मिशन त्याच्या रिव्ह्यू किंवा त्याच्या पाठपुरावा तसेच जे आपला एमएमआर रिजनमध्ये ग्रोथ हब म्हणजे जे आपला नीती आयोगाच्या जे आपण आता 2030 पर्यंत ज्याचा एक भाग म्हणून म्हणजे 7 कंपोनंट आहे पण हाऊसिंगशी निगडीत जे एक भाग आहे की 30 लक्ष म्हणजे 3 मिलियन घराची निर्मिती 2030 पर्यंत मुंबई आणि एमएमआर मध्ये करणे ज्यापैकी
2.2 मिलियन किंवा 22 लक्ष हे जे आहे ते स्लमच्या रिडेव्हलपमेंटद्वारे आणि 0.8 मिलियन म्हणजे 8 लक्ष हे माडा आणि इतर एजन्सीजच्या माध्यमातून ज्याला आपण परवडणारं घर म्हणतोय अफोर्डेबल हाऊसिंग प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने निर्माण करणे. आज दुपारी त्या संदर्भात मध्ये 4 वाजता आम्ही एक वेगळं दुसरा समिट आम्ही ठेवलेला आहे, ज्यामध्ये आपण रिअल इस्टेटच्या सर्व जे आपल्या ऑर्गनायझेशन्स आहे MCHI, क्रेडाय, नरेटको, पीटा असेल, तसेच आपला जे बँकर्स आणि इन्व्हेस्टर्स आहेत या सर्व लोकांना आपण आमंत्रित केलेलं आहोत. ते दुपारीच्या सत्रामध्ये ते बैठक होणार म्हणजे आज समिट होणार आहे. तर त्याच्या अतिरिक्त माहिती आपण संध्याकाळी देऊ आपल्याला. पण PMU कक्ष विल आता इथून पुढे माडाच्या सर्व महत्वाकांक्षी प्रकल्प 100 डेज मिशन असो किंवा ग्रोथ हब MMR रिजनमध्ये असो किंवा इतर जे महत्वाकांक्षी प्रकल्प असेल त्याच्या देखरेख आणि त्याच्या रिव्ह्यू त्या PMU कक्षाच्या माध्यमातून होणार आहे. आणि त्याचाही एक भाग म्हणून आपण जे आता दाखवला इंटिग्रेटेड डॅशबोर्ड IDDP जे आपण म्हटलेलं आहे ते इंटिग्रेटेड डॅशबोर्डमध्ये जसं CM वॉर रूम मध्ये आपला किंवा महत्वाकांक्षी जे प्रकल्प असते त्याची एक रिव्ह्यू मीटिंग दर महिन्याला असते. कुठे ते अडकलेलं आहे त्याच्या पट CPMच्या अनुषंगाने मध्ये त्याच्या प्रोग्रेस व्यवस्थित होऊन राहिलाय किंवा नाही. सो बेसिकली ऑन द CM वॉर रूमच्या धर्तीवर आम्ही पण माडामध्ये एक PMU फॉर प्रोजेक्ट मॉनिटरिंग हे आपण सुरू केलेलं आहे. चौथा जे आहे की आपण एक डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन ऑफ माडा. तर या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आणि ज्याला आपण म्हणतो आहे की आपला ओव्हरऑल कामकाजमध्ये आपला काय सुधार करता येईल त्यासाठी आपण एक नवा एजन्सीला आपण सिलेक्ट केलेला आहोत. त्याची सादरीकरण मी नंतर करेल. पण त्याचा मूळ हेतू जे आहे त्या जे कक्ष आहे ते आउटसोर्स केलेले आपण त्या कक्षाच्या जे आहे ते पॉलिसी चेंजेस किंवा अफोर्डेबल हाऊसिंग किंवा रेंटल हाऊसिंग हे जे घटक आहे या घटकामध्ये आपल्याला कसं ते जास्त युनिट्स निर्मिती करता येईल. आपला ऍडमिनिस्ट्रेशन आणि गव्हर्नन्स जे आहे त्याला आणखी टाइम बाउंड आणि आणखी सीमलेस कसा करता येईल त्या अनुषंगाने आपण एक डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन युनिट हे आउटसोर्सद्वारे आपण एक सेपरेट एजन्सी मार्फत आपण ते पण स्थापन केलेलं आहे. त्याशिवाय आता आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय प्रत्येक ठिकाणीमध्ये किंवा प्रत्येक त्यांचं स्वप्न आहे की आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतोय त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून एफिशियंट गव्हर्नन्स अँड टाइम बाउंड डिलिव्हरी या संकल्पनाची जे माननीय मुख्यमंत्रीचं स्वप्न आहे किंवा त्यांचा निर्देश आहे त्या अनुषंगाने आम्ही पण एक एजन्सी AIच्या साठी आपण नेमणूक केलेलं आहे इंटरनॅशनल स्टँडर्ड. आणि याच्याद्वारे जे आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून आपला कार्यपद्धती आणि लोकांना त्यांची सेवा डिलिव्हरी मेकॅनिझम मध्ये कसं सुधार करता येईल. आपल्याला सर्व लोकांना AI बद्दल कल्पना आहे त्यामुळे मी काय जास्त बोलत नाही त्या विषयाबद्दल. पण AIचा वापर करून माडाच्या ऍडमिनिस्ट्रेशन गव्हर्नन्स आणि विशेष म्हणजे हे सर्व सिटीजन सेंटर्ड आणि सिटीजनच्या सर्व्हिसेससाठी आपण विचार करून करतोय. एक आणखी आज आपण जे उद्घाटन केलेलं आहे ते आहे आपला ऑफिस नेव्हिगेटर. म्हणजे आता हे एक तक्रार नेहमी यायच्या पूर्वी मला अनौपचारिक बरेच मीडियाच्या लोकांनी आणि तसेच नागरिक आणि तसेच लोकप्रतिनिधींनी मुद्दा उपस्थित केला की सर तरी बिल्डिंग जुना असेल पण ह्या बिल्डिंगमध्ये कोणता कार्यालय कुठे आहे हे काय समजत नाहीये आणि इतर कार्यालय पण आपल्या ह्या ऑफिसेसमध्ये आहे. तो त्याचा भाग म्हणून आपण जे ऑफिस नॅव्हिगेटर आहे ते आपण आता पहिल्या टप्प्यामध्ये एक गेटमध्ये लावलेलं आहे. हे आता सर्व गेट्समध्ये येणार आहे ज्यामध्ये आपण आल्यानंतर जसं आपला एक मॉलमध्ये आपण गेल्यानंतर फक्त आपण तिथे टाकतात की मला समजा ह्या शोरूमला जायचं आहे. तो त्याच धर्तीवर आपला सर्व जे कार्यालय आहे ते CE ऑफिस असेल किंवा स्लमच्या असेल किंवा प्लॅनिंगच्या असेल किंवा फायनान्सच्या असेल किंवा प्रोजेक्टच्या असेल किंवा मुंबई बोर्डच्या लिस्टच्या असो काय असो किंवा मास्टर लिस्टच्या असेल किंवा आपला गिन्नी कामगारच्या असेल ते आपल्याला फक्त टाईप केल्यानंतर तिथे आपल्याला इंग्लिश किंवा मराठी ह्या दोघांच्या माध्यमातून डायरेक्शन टू दॅट ऑफिस कसं आहे ते आपल्याला लक्षात येईल. त्याचं पण आपण अनावरण केलेलं आहे. आणि त्याशिवाय जे आहे माडाच्या कार्यालयामध्ये आपण दिग्दर्शिका आणि हे जे आता आपण तर बघितलं असेल प्रत्येक फ्लोअरमध्ये आपण जे आहे आता सायनेजेस सुमारे 400च्या वर सायनेजेस आपण लावलेले आहे. पण ह्या ऑफिस नेव्हिगेटरच्या माध्यमातून आपल्याला लोकांना आणखी सोयी इन द सेन्स की कन्व्हिनियन्स ऑफ सर्चिंग अन ऑफिस हे दृष्टिकोनातून आपण हे सुरू केलेलं आहे. आणि शेवटचा जे मुद्दा आहे ते आहे आपला डिजी माडा.
आता खरं डीजी माडाच्या आज जे मी सांगतो आहे की हे आता आपला वेंडर सिलेक्शनच्या प्रोसेस फायनल स्टेजवर आहे, त्यामुळे मी जास्त काही विस्तारित बोलणार नाही. त्याच्या स्वतंत्र प्रेस कॉन्फरन्स मी नंतर घेणार. पण थोडक्यात मध्ये डीजी माडाची संकल्पना जी आहे त्याच्या बेसिक जे ऑब्जेक्टिव्ह किंवा घोष वाक्य जे आपण म्हणतो आहे ते आहे इम्प्रूव्हिंग द लिव्हिंग स्टँडर्ड्स ऑफ द पीपल लिव्हिंग इन माडा लेआउट्स. म्हणजे जे लोक माडाच्या लेआउटमध्ये राहतात त्यांची जीवमान सुधार करणे. आणि दुसरं जे आहे की माडा आणि सिटीजन्स म्हणजे ते सर्व लेआउटमध्ये असो किंवा नसो त्यांच्यामध्ये एक प्रकारच्या एक पॉझिटिव्ह कम्युनिकेशन इंटरॅक्शन आणि डिलिव्हरी मेकॅनिझम डेव्हलप करणे. पण जसं मी सांगितलं की ह्याबद्दल मी नंतर हे करणार आहे. त्याच्यामध्ये 3 घटक आहे ज्याला आपण म्हणतो आहे G2C म्हणजे गव्हर्नमेंट जिथे आपण माडा आहोत आणि सिटीजन. दुसरा जे आहे B2C कंपोनेंट येणार आहे विच इज बिझनेस कंपोनेंट म्हणजे जे काही बिझनेस वेंडर्स असतात विथ सिटीजन्स. आणि तिसरा कंपोनेंट जे होणार आहे ते आहे C2C म्हणजे सिटीजन टू सिटीजन. याचे जे न्यू आहे ते डीजी माडाचे जे न्यू आहे ते आपल्याला कल्पना असेल जे स्मार्ट सिटीसाठी फॉलोअप केला असेल तो इस्रायलमध्ये तलवीमध्ये एक डिजिटेल नावाच्या त्यांनी एक सेवा उपलब्ध केला होता. याला मध्ये हेच कॉन्सेप्ट होता डिजिटेल DIGITEL ज्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर बेस्ट स्मार्ट सिटी प्रॅक्टिस म्हणून घोषित करण्यात आला होता किंवा पारितोषिक देण्यात आला होता. त्याच धर्तीवर आपण ठाणे महानगरपालिकामध्ये पण आपण एक डिजी ठाणे आपण सुरू केला होता. दुर्दैवी अशी आहे की नंतर काही गोष्टीमुळे त्याबद्दल मला काही बोलायचे नाही. पण आपण त्याच अनुषंगाने आपण डिजिटलच्या धर्तीवर डीजी माडा G2C B2C आणि C2C पण हे प्रत्यक्ष कार्यान्वित जे आहे ते एक आणखी 15 दिवस लागेल. तो त्याबद्दल मी एक वेगळं प्रेस कॉन्फरन्स घेणार. आणि शेवटचं म्हणजे आज बद्दल मी काय म्हणत नाहीये पण माननीय मुख्यमंत्री महोदयच्या जे 100 डे मिशनचा जे प्रोग्राम होता त्या 100 डे मिशन प्रोग्रामच्या ऑफिशियल सबमिशन जे आहे आपल्याला 2 मे पर्यंत करायची. त्याची पूर्ण तयारी आपल्या झालेली आहे. आणि त्याच्या जे घटक आहे त्याच्या संदर्भात मध्ये एकदा ऑफिशियल सबमिशन केल्यानंतर आपण जे आहे ते 100 डेज मिशन मध्ये माडाने काय केलेलं आहे त्याचे 2 कंपोनेंट आहे. एक कंपोनेंट आहे ज्या हाऊसिंग डिपार्टमेंटच्या जे ऍज अ सचिवालय म्हणून त्यांची जे काही एजेंडा त्यांनी घेतलेला आहे ज्यामध्ये माडा SRA हाऊसिंग महाहाऊसिंग सर्व आहे. तर त्याच्यापैकी माडाच्या कंपोनेंट. आणि दुसरं म्हणजे आम्ही स्वतःसाठी एक काही विजन प्लॅन केला होता आणि नंतर त्याच्या स्ट्रक्चर्ड रीतीने काही गोष्ट सांगण्यात आला होता. त्याचा एक कंपोनेंट आज आपल्याला दाखवण्यात आलेला आहे म्हणजे आपला जे ऑलरेडी राईट टू सर्व्हिसमध्ये 12 सेवा होता त्यामध्ये आम्ही 7 सेवा आणखी आपण राईट टू सर्व्हिसमध्ये वाढवतोय. 2 सेवाच्या संदर्भात मध्ये त्याच्या आणखी आपण जे प्रोसेस सिस्टम होता त्याला आपण आणखी सोपं किंवा जे आपण म्हणतो सिम्प्लिफाईड केलेलं आहे. पण मी सध्या त्याबद्दल आज काय बोलणार नाही जास्त. 100 डे मिशनच्या संदर्भात मध्ये एक वेगळं प्रेस कॉन्फरन्स आपला डीजी माडाबद्दल एक वेगळं प्रेस कॉन्फरन्स. आणि शेवटचा जे मुद्दा आहे ते म्हणजे आपला RTIच्या अंतर्गत राईट टू इन्फॉर्मेशन अंतर्गत मध्ये व्हॉलंटरी डिस्क्लोजर. तो ऑलरेडी माडाच्या सुमारे माझ्या माहितीप्रमाणे किती 4 कोटी तुमचे ऑलरेडी डॉक्युमेंट्स आहे ऑनलाईन ऑलरेडी अपलोडेड. नाही आता किती आहे ठीक आहे. आता ऑलरेडी जे माडाच्या वेगळं स्वरूपात मध्ये जे डॉक्युमेंट्स अपलोडेड आहे फाईल्स असो किंवा काय असो तो एक अतिशय क्रांतिकारी आपण मी म्हणणार आहे. कारण की याबद्दल एक अंतर्गत थोडासा मतभेद होता किंवा मतभेदपेक्षा मी बोलेल की थोडासा डिफरंट ओपिनियन होता. तो एक आपण एक आय वुड से दॅट समथिंग विच हॅज नेव्हर हॅपन्ड इन द RTI ते आपण आज करतो आहे. पण त्याच्या प्रत्यक्ष जे सुरुवात होईल ते 4-5 दिवसानंतर होईल. म्हणजे आपला जे माडाच्या जेवढं डॉक्युमेंट्स फाईल्स जे स्कॅन्ड आहे जे आपला स्टॉक होल्डिंग SHIL स्टॉक होल्डिंग इंडिया लिमिटेड हे जे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कंपनी आहे त्याच्या अनुषंगाने जे सर्व डॉक्युमेंट स्कॅन करून तिथे आहे आणि मापेमध्ये त्यांच्या ते स्ट्रॉंग रूम किंवा त्यांचे जे सर्व्हर रूम आहे ते आहे. आपण एक 3 दिवसानंतर किंवा 4 दिवसानंतर आपण ते लिंक फॉर ऑल माडा फाईल्स ऑल माडा डॉक्युमेंट्स बारिंग सम लिगल किंवा असं जे काही सेन्सिटिव्ह असेल ते वगळून हे सर्व डॉक्युमेंट म्हणजे सुमारे 15 कोटी डॉक्युमेंट पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध होणार. हे एक
अतिशय आय वुड से मोठं पाऊल आपण उचलतोय. पण फक्त मी आजच ते करणार होता, पण आज न करण्याचं कारण एवढंच होता ते लिंक पब्लिकमध्ये ओपन करणे, की मी त्यामध्ये एक सेफगार्ड सिस्टम आणलेला आहे, आणण्याचा माझा मानस आहे. ते म्हणजे कसं की जे कोणी एक्सेस करेल, असं पण आरटीआय मध्ये आपल्याला तर काय माहिती पाहिजे असेल तर आपल्याला अर्ज करावा लागतात आणि आपला तपशील द्यावा लागतात, नाव काय, मोबाईल नंबर, माहिती आपण का मागतो किंवा काय जे असेल. आता हे आपण व्हॉलंटरी करत असल्यामुळे आम्ही फक्त त्यामध्ये एक इनबिल्ट मेकॅनिझम करतोय, ज्यामध्ये जे कोणी डॉक्युमेंट बघायचे असेल त्यांना त्यांच्या रजिस्ट्रेशन करावं लागेल एक केवायसी धर्तीवर. म्हणजे त्यांचं नाव, मोबाईल नंबर आणि डिजी लॉकरच्या माध्यमातून आपला आधार किंवा पॅन कार्ड जे आपला लॉटरीमध्ये आपण जसा वापरतोय, आणि विशेष म्हणजे कोणतं डिपार्टमेंट, आणि ते ऑप्शनल आहे की ते का ते माहिती बघू इच्छितात. आणि ह्यामध्ये ओनली रीड फॅसिलिटी आहे, जेणेकरून ऑब्व्हियसली हे अतिशय सेन्सिटिव्ह डॉक्युमेंट असल्यामुळे आपल्याला हे डॉक्युमेंटमध्ये एडिट फॅसिलिटी किंवा असं इतर काही देता येणार नाही तो पूर्ण रेकॉर्डच आपला काही पण होऊ शकतात. तो फक्त हे रीड फॅसिलिटी तो एक साधारणपणे एक आठवड्यामध्ये किंवा बाय दिस वीकेंड हे 15 कोटी अतिरिक्त डॉक्युमेंट अपार्ट फ्रॉम ऑलरेडी द क्लोज ऑफ डॉक्युमेंट डिस्क्लोज अंडर आरटीआय ऑन द वेबसाईट, हे माडाच्या अधिकृत वेबसाईटवर ते उपलब्ध होणार. आणि त्याचाही भाग म्हणून आज आपण आपला माडाच्या अतिशय इंटरॅक्टिव्ह वेबसाईटच्या आपण उद्घाटन पण केलेलं आहे, ज्यामध्ये आपण चॅटबॉट जे म्हणतात त्याच्या पण आपण आणतोय. त्याच्या थोडासा फायनल डिझायनिंग आणखी सुरू आहे. तो इथून पुढे जे आहे त्यात कोणाला जसं आपण फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन किंवा एआयच्या माध्यमातून हे चॅटबॉक्स जे होणार आहे चॅटबॉट म्हणून, तर आपण आपला काही पण मुद्दा मांडू शकतात आणि ते एआय जनरेटेड त्याचे रिप्लाय किंवा स्टँडर्ड टेम्पलेट आणि ते माहिती शोधून सांगतील. म्हणजे एआय का आणतोय आपण, एआय ह्यासाठी आणतोय आर्टिफिशियल इंटेलिजन्स, की समजा कोणीने विचारला की लॉटरीमध्ये अर्ज करण्याची सिस्टम काय, टाईप केला हाऊ टू अप्लाय फॉर अ लॉटरी, किंवा मास्टर आपला मिल कामगारच्या घर घेण्यासाठी, गिरणी कामगारच्या घर घेण्यासाठी काय करावं लागेल, समथिंग ऑफ दॅट सॉर्ट. तो एआय आता हे जे सर्व आपला डॉक्युमेंट्स, एसओपी, जीआर हे सर्व जे अपलोड होणार आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स विल इंटरपोलेट दॅट इन्फॉर्मेशन, म्हणजे ते काढतील ते इन्फॉर्मेशन, आणि ते इन्फॉर्मेशन काढल्यानंतर ते चॅटबॉटमध्ये जे आहे ते लोकांना रिप्लाय करतील. तो हे सर्व करण्याचा हेतू एवढंच आहे. आणि त्यासाठी आम्ही एक अतिशय एक साधारणपणे 3 आठवड आपण एक माडाच्या फुटफॉल जे आहे त्याचा आपण एक सर्व्हे केला होता. आणि माडाच्या फुटफॉल करण्यासाठी आपण सर्व्हे करण्यासाठी आपण एक इंडिपेंडंट एजन्सी आणि काही सोशल वेलफेअरच्या इन्स्टिट्यूशनला कामावर लावून आपल्याला लक्षात आलं असेल की काही पोरं आणि पोरी म्हणजे बॉईज अँड गर्ल्स वर मुव्हिंग अराउंड विथ स्मॉल हँड हेल्ड आयपॅड, आणि त्यामध्ये ते माहिती घेत होता की तुमचं नाव, तुम्ही कशाला आलेला आहे. आता काही लोकांनी नाकारला ते माहिती द्यायला, काय हरकत नाहीये, पण जे सर्व लोकांनी ते माहिती दिला त्याचा एक अनालिसिस करून की माडामध्ये जास्तीत जास्त लोक काय येतात आणि ते येण्याचं कारण काय आहे, कोणता डिपार्टमेंट, कोणता अधिकारी, कोणत्या सेक्शनमध्ये जातात. तो ह्याच्या सर्व अनालिसिस करून आपण प्राधान्याने ज्या ठिकाणीमध्ये जास्त गर्दी आहे त्याच्या आपण एआयच्या माध्यमातून एक आपण इंटरपोलेट करून ते चॅटबॉटच्या माध्यमातून लोकांना ते एक सोय देण्याची आमचा प्रयत्न आहे. एवढंच सांगण्यासाठी आजच्या या प्रेस मीट आपण आयोजित केला होता. खरं म्हणजे एक आणखी मला आज बोलायचा होता, पण आता वेटच्या अभावामुळे आणि तुमच्या पण काही प्रश्न असेल तो त्यासाठी मी आपला जे माडाचा जे व्हिजन प्लॅन आहे की माडा जसं आपल्याला नुकतेच आपण आपल्या लक्षात आला असेल की बरेच प्रलंबित प्रकरण किंवा प्रोजेक्ट्स जे होतात, लाईक फॉर एक्झाम्पल मोतीलाल नगर असेल, आरामनगर असेल, अबुद्यनगर असतील, आता नुकतेच कॅबिनेटने आदर्श नगर, बँड्रा रेक्लेमेशन, जीटीबी नगरच्या आपल्याला सुप्रीम कोर्टमध्ये आपण केस जिंकलो. अशा प्रकारच्या वेगळं पत्राचॉलच्या पूर्ण रिडेव्हलपमेंट करणे, तसेच रिपेअर बोर्डच्या माध्यमातून त्यांच्या जे आहे क्लस्टर अप्रोचद्वारे आपला पुनर्विकास करणे, म्हणजे 33-7 टू बी कन्व्हर्टेड इंटू 33-9. आणि त्याच्यात पहिला भाग म्हणून आपण 7 प्रोजेक्ट्स प्रभादेवी, माहीम आणि दादर या 3 वॉर्डमध्ये आम्ही गव्हर्नमेंटला सबमिट केलेलं आहे. तर अशा प्रोजेक्ट्स बद्दल जे एक प्रेस कॉन्फरन्स आहे ते मी साधारणपणे एक 15 दिवस किंवा 1 महिना नंतर घेईल. आणि इथून पुढे दर 3 महिन्यामध्ये माझा असा विचार आहे की आपण एक असं इनफॉर्मल प्रेस कॉन्फरन्स नाही, हे प्रेस मीट आहे ऍक्च्युली, इट्स अ मीट ऑफ द मीडिया. प्रेस कॉन्फरन्स तुम्ही घेत नाहीये. आणि
त्यासाठीच आजच्या जे होता ते बेसिकली ऑब्जेक्टिव्ह सिंपल आहे. आपण गेल्या 1.5 वर्षापासून आपण माडाच्या म्हणजे व्हीपीच्या स्तरावर लोकशाही दिवस आपण सुरू केला, ज्याचा प्रतिसाद अतिउत्तम होऊन राहिलेला आहे. बरेच प्रश्न त्याच दिवशी आपण सोडवतोय. त्या माणसाला किंवा ते जे अर्जदार असेल त्यांना आपण त्यांची ग्रीव्हन्सेस बद्दल एक तो मान्यता किंवा काय जे असेल ते देतोय. त्यानंतर आपण गुरुवारी शक्यतो आपण जनता दरबार घेतोय, ज्यामध्ये आता एक नवा सिस्टम सुरू केलेला आहे की व्हीपी स्वतः वेगळ्या फ्लोरमध्ये फिरतात. आणि या 100 डेज मिशनमध्ये एक आणखी नवीन उपक्रम आपण सुरू केला, म्हणजे आपला जेवढं रिजनल बोर्ड आहे, जेवढा आपला मुंबई बोर्ड, रिपेअर बोर्ड, आपला कोकण मंडल, औरंगाबाद, नाशिक, पुणे, अमरावती, नागपूर, जेवढं रिजनल बोर्ड आहे, या रिजनल बोर्डच्या स्तरावर पण जनता दरबार आयोजित करणे. तर आता पहिला राऊंड ऑफ जनता दरबार सर्व रिजनल बोर्डच्या झालेला आहे, अपार्ट फ्रॉम द जनता दरबार ऑफ व्हीपी आणि अपार्ट फ्रॉम द लोकशाही दिवस ऑफ व्हीपी. आणि ह्या सर्व करण्याचा एकच हेतू आहे की आपल्याला जे कॉमन मॅन असतात, जे सर्वसामान्य नागरिक असतात, त्या सर्वसामान्य नागरिकच्या प्रश्न सोडवणे, त्यांच्या माडातर्फे जे अपेक्षित कार्य असेल ते लवकरच टाइम बाउंड देणे. आणि हे सर्व करताना जेवढं फेसलेस रीतीने, ज्यांना आपण म्हणतोय फेसलेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या माध्यमातून लोकांपर्यंत हे सेवा पुरवणे. त्यामुळेच आरटीएस मध्ये आपण काही सेवा वाढवलेल्या आहे. आणखी भविष्यामध्ये आणखी काही सेवा आपण आरटीएस मध्ये इन्क्रीज करणार आहोत, पण त्याच्यासाठी पूर्ण एसओपी करावं लागतात, ते सिस्टम इन प्लेस करावं लागतात. So basically citizen friendly, citizen oriented, and what I rightly say is that we have only one vision, that is the citizens who are related to MADA work. Thank you. Back to you. Any questions? Sir, 2 questions, if I can. I just yes. Haji. What you mentioned about making MADA digital. Please give a mic. Yeah. The initiatives that you mentioned, making MADA digital and more tech savvy, it is fabulous. Sounds very good. On paper, absolutely. When it launches, it does. But the issue is lack of maintenance. Lack of? Maintenance, Okay. updation. For example, several other initiatives when it came to online mechanism or disclosures under RTI or not under RTI were done previously, but those were never updated. So would we see the same? No, if you won't be seeing the same. It's a very valid question, and actually it is a very pertaining. I'm replying to you in English because you asked me in English. Okay, so I'm presuming you are from the English media. So it's a very pertaining and a very relevant question for the simple reason that yes, it is true that many organizations, even MADA in the past, must have started some initiatives IT based or tech based, and because of non-updation of the same or non-maintenance of the same, the system falls in place. It just falls apart. So what we have done now, if you see the CFC center is just basically to ensure that the CFC continues. So we have kept outsourced the running of the CFC. So it will continue, at least in my period, we have already outsourced it for 3 years or 5 years, if I'm not mistaken. The VMS system that we are doing, the visitor management system, this is going to be in perpetuity. The Digi Pravesh is going to be, Digi Pravesh of MADA is going to be in perpetuity. The Office Navigator is going to be in perpetuity. The intervention of AI is basically the chatbot that we are planning. And even internally for us, like what happens, you see, a simple case comes to you. Every time you have to reproduce what you have already done by rewriting or by just redrafting it. Precisely. There was eMitra as well. Yeah. Rhetorically failed. No, eMitra is not failed. You see, the problem is what happened is that ultimately the new catchword is AI. The AI catchword is what? It is only for helping you out. You see, ultimately there is no substitution of human brain. So wherever the discretion has to be used, it has to be used. But what it helps is that supposedly, someone has applied for a house in Ginni Kamgar. I'm giving an example. And it's a classic case that a similar application had come before. You had this document submitted. So you need not really run through it whole. So basically, I personally feel even the PMU that we have set up, this PMU has been set up for 3 years to start off with, and then it will be renewed. It's been outsourced. The AI agency system is also being outsourced. The CFC running is being outsourced. The digital transformation of MADA is also being outsourced. The Digi MADA that we are going to be run through, which will be obviously operational maybe within the next 15 days or 1 month, will also be outsourced.
For the GIS part, what was the problem? The problem was that the GIS was done, but it was never updated. So now we are bringing drone cameras and aerial survey to be done, and it will be a routine feature to update the data and the levels or the scale that we call. I don't want to elaborate further. You're aware of it. So, but yes, I take it as a very valid suggestion that. To the best of my knowledge and to the best of my intelligence, I have placed the system in place for ensuring that all these mechanisms that I have talked about is sustainable, continued, and for the purpose of achieving the objective that it has been spelled out for. Thank you. Second question. Let others also ask. I had straight two questions. So Okay. asking the second one, BDD redevelopment project. Is it first of things? Yeah, so see, basically in BDD redevelopment project, there was one issue. We are ready with the building. We have done the lottery also. There was some small issue, technical, actually basically an administrative issue pertaining to the open land tax, the property open land, which BMC imposes. Land under construction, LUC. It is called LUC, land under construction. So BMC charges that. So we had requested BMC that because it is a government special project and we are funding it as a government agency, MADA being a government agency. So we had requested BMC to waive it off or at least to taper it down. For some reason that was not happening. So luckily last week when the CM War Room meeting took place, Honorable Chief Minister himself directed BMC Commissioner to see to it that this issue is resolved. And yesterday only I got a message from Bhushan Gagrani sir saying that that necessary directions has been given to the concerned department. So maybe in this week we will process. Once we get that, we will issue the OC, get the CFO permission, and building otherwise is ready. Lottery has been done. So phase 1 should be ideally within say around April and by 15th May, obviously subject to the date availability of the Honorable Chief Minister and the Deputy Chief Minister. No, not Prime Minister. Yeah, maybe even the Prime Minister if the CM wants that. I can't decide. I'm sorry, I can't decide that. But yeah, BDD is on track, and most importantly, because you have raised BDD, so BDD Worli, BDD Naigaon, and BDD NM Joshi, all is now going absolutely in full pace. The phase 2 component of BDD Worli, that has also been, the RAT has been done, and we are going to start the construction of phase 2 of BDD Chaul Worli. And Naigaon and NM Joshi, it has already started. Yeah. Hi, Sanjeev ji. Yeah. आता अरे आज तुमच्या ह्याबद्दल IT बद्दल आहे. अच्छा मराठीमध्ये आहे का? अच्छा ठीक आहे. बीडीडीच्या आपला जे नियोजन आहे ते वेडवर आहे. त्यामध्ये बेसिकली वलीच्या जे आपल्याला लोकांना आपण चावी द्यायचा होता त्यामध्ये एक तांत्रिक मुद्दा आला होता की ते बीएमसीच्या जे ओपन प्लॉटवर जे लँड अंडर कन्स्ट्रक्शन त्यावर ते काय टॅक्स लावतात. तो त्या संदर्भात मध्ये आम्ही एक निवेदन दिला होता की हे माडाचा प्रोजेक्ट असल्यामुळे आणि तिथे ऑलरेडी काम सुरू असल्यामुळे हे एलयूसी पासून आपल्याला वेव्ह करण्यात यावे, कारण की आपल्याला माहिती आहे की बीडीडी एक स्पेशल प्रोजेक्ट आहे अंडर 33(9)(b) बरोबर. आता त्या अनुषंगाने पत्रव्यवहार करूनही विषय मिटत नव्हता. तो गेल्या आठवड्याला माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या स्तरावर जे वॉरूम सीएम वॉरूमची बैठक झाली त्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयने मुंबई महानगरपालिका आयुक्ताला सूचना दिलेल्या आहे की ह्या संदर्भात मध्ये कायदेशीर तोडगा काढून हे प्रश्न मिटवणे. आणि कालच मला माननीय आयुक्त महोदयाचा मेसेज आला की त्यांनी संबंधितला निर्देश दिलेला आहे. तर आता ते प्रश्न मिटलेला असल्यामुळे बांधकाम आपल्याला झालेलं आहे आणि तिथे आपल्या लोकांचे लॉटरी पण झालेला आहे. तो एक अंदाज आहे की हे आपल्याला परवानगी आल्यानंतर आम्ही त्याच्या ओसी आणि सीएफओच्या जे एनओसी असते ते आपण घेऊन साधारणपणाने एक 15 मे पर्यंत जे आहे ते आपण चावी वाटपचा कार्यक्रम माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री त्यांच्या ऑब्व्हियसली वेट घेऊन आपण ते कार्यक्रम करणार आहोत. Mr. Jaiswal. Sir, how much was the tax? LUC कितना था? ठाण्यामध्ये गिरणी कामगारांच्या घरासाठी जमीन उपलब्ध झालेली आहे. गिरणी कामगारांसाठी घरात कधी बांधकाम सुरू होईल? नाही, आता कसं आहे की परवा माननीय उपमुख्यमंत्रीच्या अध्यक्षतेखाली गिरणी कामगारबद्दल एक बैठक झाली. आता आपल्याला माहितच आहे की आपण जे मध्यंतरी आपण आतापर्यंत एक सुमारे 15,000-16,000 गिरणी कामगाराला घर दिलेला ते एक विषय वेगळं. पण मध्यंतरी तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याच्या उपमुख्यमंत्री यांच्या निर्देशप्रमाणे एक विशेष मोहीम आपण ऑनलाईन ऍपच्या द्वारे सुरू केला होता, ज्यामध्ये
गिरणी कामगारला अर्ज करण्यासाठी एक मोबा होता आणि त्या ऑनलाईन ऍपच्या माध्यमातून लेबर डिपार्टमेंटने त्यांची पात्रता निश्चित केला आणि अशा सुमारे 1 लाख गिरणी कामगार राज्यभरामध्ये जे आहे ते त्यामध्ये पात्र झालेले आहे. आता त्यांची जी मागणी आहे मूलच ते मागणी आहे की मुंबईमध्ये शक्यतो घर द्यावे. आता याच्या संदर्भात मध्ये भरपूर प्रयत्न करूनही मुंबईमध्ये आपल्याला तेवढं घर निर्मिती करणे शक्य होणार नाही. पण परवाच्या बैठकीमध्ये माननीय उपमुख्यमंत्रीने हे पण सांगितलेलं आहे की आणखी काही मिलची जागा आपल्याला घेता येईल, म्हणजे एनटीसी असो विशेष करून ज्यांच्या जागा आपल्याला अद्याप आलेल्या नाही, तर त्याची चाचपणी जी आहे ते यूडी विभाग आणि संबंधित विभागाला करण्याबद्दल सूचना दिलेल्या आहे. आणि तर आणखी काही घर निर्मिती आपल्याला मुंबईमध्ये करता येईल ते एक भाग म्हणून आपण करू. दुसरा जे आहे की मध्यंतरी ठाणेमध्ये काही जागा देण्यात आला होता गिरणी कामगारांसाठी, पण तिथे प्रत्यक्ष सर्व्हेसाठी माडाचे लोक गेल्यानंतर आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंट तिथे स्थानिक लोकांचा विरोध झाला की हे जागा जे आहे ते आमच्या गावठांसाठी किंवा आमच्या कामासाठी उपलब्ध असावे. आणि त्यामुळे अधिवेशन म्हणजे आपला विधानसभा निवडणूकच्या पूर्वी गव्हर्नमेंटने एक डिसिजन घेतला की जे आपला पीएमएवायच्या लेआउट्स असेल ज्याच्या ऑलरेडी पर्यावरण आणि बाकी सर्व सँक्शन आहे तिथे तर काही कोणी पुढेकार घेऊन तर घर बांधायला तयार असेल, तशा 2 ठिकाणांमध्ये एक सेलू आणि आपला एक वांगे गावामध्ये वांगणी गावामध्ये आपल्याला प्रस्ताव आलेला आहे. म्हणजे त्याच्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट मंत्रालयाच्या हाऊसिंग डिपार्टमेंट आहे आणि तिथे लोकांना जे आहे ते एक त्यांना काय म्हणतात कन्सेंट देण्यासाठी मोबा आहे की तुम्हाला इथे घर पाहिजे. पण दुसरा महत्वाचा मुद्दा हे आलेला आहे की पूर्वीच्या जे जीआर आहे जे 2016 मध्ये आपण दर निश्चित केला होता त्या जीआर प्रमाणे मुंबईमध्ये 9.5 लाख आणि मुंबईच्या बाहेर म्हणजे एमएमआर मध्ये 6.5 लक्ष. आता हे जे आपण पीपीपी वर जे करणार आहे त्या घराची किंमत 15 लक्ष ठेवण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये लाभार्थी म्हणजे गिरणी कामगारकडून 9.5 लाख आणि 5.5 लाख जे आहे ते गव्हर्नमेंटकडून, ज्याच्यामध्ये 1/3 बीएमसी, 1/3 जे आहे ते म्हाडाच्या निवारण निधीवरून आणि 1/3 जे आहे ते बजेट प्रोव्हिजन. तो म्हाडाने आपला एक सुमारे 800 कोटी जे आहे ते आपण ऑलरेडी महाराष्ट्र निवारण निधीवरून ते पीएमयू सेल जे आहे मंत्रालयामध्ये तिथे आपण त्यांना पैसे डायव्हर्ट केलेले आहे. पण तिथे गिरणी कामगारचे जे संघटन होतात त्यांची मागणी अशी आहे की एमएमआर रिजनमध्ये 6.5 लक्षच्या हे असल्यामुळे आम्हाला पण जे आहे ते तुम्ही 6.5 लक्षमध्ये आमच्याकडून तिथे घ्या आणि हे जे 9.5 लक्ष घेण्यात आलेलं आहे ते विचार करावे. तर याबद्दल माननीय उपमुख्यमंत्रीने सांगितलेलं आहे की ते वित्तमंत्री आणि इतर सर्व संबंधित सोबत बसून उच्चस्तरीय याची किंमत कमी करण्याबद्दल ते उचित निर्णय योग्य ते वेळी घेतील आणि त्याप्रमाणे शासनाच्या जसं सूचना आला तर आम्ही तसं करू. Mr. Jaiswal, a couple of questions, please. Okay, I'll be very honest. 15 minutes at the max because I have to go for the CM's meeting. Please, CM's. Okay. One question is in Hindi कि 2023 में जो लॉटरी के विजेता थे उनके द्वारा शिकायत की गई है कि उन्हें जो घर के दाम वो ज्यादा दाम में बेचे गए और उसके एक साल बाद की लॉटरी को दाम कम हो गए, तो इसको लेकर आप लोग क्या करें? नहीं, ये सही है. माहित ये आप जो कह रहे हैं बिल्कुल सही है. ये क्या हुआ था कि 2023 में जो लॉटरी हुई थी वहां पे कुछ घर ऐसे थे जहां पे हमने लॉटरी किया था, वो घर गए थे. उसके बाद 2024 में जब हमने लॉटरी किया तो उस वक्त कुछ घर के बारे में ओवरऑल एक निवेदन आई हमारे उस समय के तत्कालीन गृह निर्माण मंत्री जो थे और हमारे पास भी कि घर की कीमत जो है अगर उसे थोड़ा कम किया जाए तो उससे लोगों को फायदा होगा. तो हमने एक समिति गठित किया था. वो समिति गठित करने के बाद में खास करके वो मुंबई लॉटरी के लिए था सिर्फ, और उस पे हमने एक डिसीजन ऐसा लिया वो समिति के अंदर में कि कुछ जो हम घर का जो कीमत हम जैसे जिस सूत्र के आधार पे डिसाइड करते हैं वो सूत्र में कुछ बदल किया हम लोगों ने. और वो सूत्र में बदल करने की वजह से फॉर एग्जांपल जो प्रॉपर्टी टैक्स ड्यू होगा या मेंटेनेंस ड्यू होगा ये हम सब उस घर पे लोड करते थे, जबकि लोगों का कहना ये था कि ये जो है जिस दिन से मुझे घर का ताबा मिलेगा उस दिन से आप लोड कीजिए, बट वो प्राइसिंग में आती थी. दूसरा जो है एक पुरानी ठहराव थी कि जो घर हमें दूसरे डेवलपर से आता है उसका कॉस्ट निश्चित ही कैसे किया जाए. तो आपको याद होगा कि हम लोगों ने उसको आधार लेते हुए ईडब्ल्यूएस से लेके एचआईजी तक हमने जो है 25% से 10% तक घर का कीमत कमी किया. और इसके वजह से कुछ बिल्डिंग खास करके जो अभी आपने बताया उनमें से कुछ लोग ऐसे थे जिनको 23 की लॉटरी में घर मिली और फिर बाद में जो 24 की लॉटरी में लोगों को घर लगाया है उनकी कीमत और इनकी कीमत में 24 की कीमत कम है. इस बारे में उच्च न्यायालय में भी एक याचिका दाखिल की गई है.
उच्च न्यायालय में याचिका होने की वजह से मैं उस पर ज्यादा कुछ नहीं बोलूंगा, लेकिन इतना मैं जरूर कहूंगा कि इस मुद्दे पे हम बहुत ही जल्द एक निर्णय सरकार की मंजूरी के साथ लेने वाले हैं, और एक बार वो निर्णय मैं ले लिया या गवर्नमेंट ने लिया तो फिर मैं उसको ऑफिशियली कोट करूंगा. For the digital initiatives, for the digital initiatives, are you getting some big fours on board? And number two, Sorry, I didn't for get the it. digital initiatives, AI, everything. are you Digital getting initiative, four big firms four on board? initiatives. And second question is for FY26. What are the schemes that are reasonably expect to launch in just in Mumbai? No, I didn't get your first question. First question, are you like which are the agencies you are getting on board? There's some big fours, other agencies who are Yeah, so basically for the digital initiative, it is very international standard agencies are coming forward. In fact, we have already selected a vendor, so we'll let you know which vendor has been selected. But they are some of the best players in the market. And as regards the the initiatives to be taken in terms of project for 25-26, that's the question. Yeah. So as I said, I already mentioned informally that the most of the cluster redevelopment projects have been either sanctioned or are in the process. So to give an example, Aram Nagar is almost on the final stage of approval. Motilal Nagar has been approved. Abudya Nagar, the tender was called, but there was certain issue pertaining to the minimum area to be given, which has been resolved at the level of the Honorable Chief Minister in the last meeting. We are waiting for the minutes. The tender will be published soon. GTB Nagar, Punjabi Colony, in Sion, which was there. In that regard, the matter had gone to the Supreme Court because the GR was challenged that can MADA implement the 33(9) scheme on a private land. That was the main basis. And the Honorable Supreme Court has passed a landmark judgment saying that where the landowner consent is there, then even on private land, MADA can implement projects of 33(9). So basically, GTB Nagar also, because we have called for the tender, is going to be finalized. Bandra Reclamation and Adarsh Nagar have been approved in the last cabinet. The GR has been issued for that. And basically, as I said, today in the evening, if you come for the program, you will get a full insight as to what is planned for the growth hub, the creation of 8 lakh houses or 0.8 million houses in the region. And that apart, in the budget this year, we have made a very big provision for houses, not only in Mumbai, but for all the regional boards. If I'm not mistaken, then roughly around 19,000 odd houses with a budget provision of around, I think a budget provision of around 13,000 odd crores out of the total budget is for this. And just now, Mr. Borikar has given me this. But as I said, in the evening, you will get this. You see the total cluster projects that have been sanctioned, including the police housing, for which we are waiting for the final submission to be made to the government as to what should be the model, EPC, hybrid, or whatever be it. Maybe next week the meeting will go through and we will come to a decision. I forgot to mention about PMGP Jogeshwari. You see, this was a very long-standing issue, and we have just recently submitted a proposal to the government, and MADA would like to implement that project on its own on an EPC model, for the simple reason that there was no response to the tender because of the height issues over there. And Kamathipura is one issue which obviously I'm surprised, but the Special Planning Authority order of MADA is still awaited from the Urban Development Department. We are ready with the tender. All the approvals have been taken. HPC approval is there. Cabinet decision of 23 was very clear that the MADA should be the SPA. And I am hopeful that the SPA order is issued. Once it is issued, then we will go ahead. But of the major cluster scheme which I mentioned to you, minus BDD and everything, almost 42,000 rehab tenements is being planned, and the sale component is separate about that. So, but again I said, if you can come in the evening for the summit, you will get a very good insight. In fact, माझा सर्व लोकांना विनंती आहे, काही आम्ही तसं प्रेस नोट देणारच आहोत. संध्याकाळीच्या समिटसाठी आपण काही प्रतिनिधी तर आला तर आपल्याला एक थोडासा आणखी इन्फॉर्मेशन भेटू शकेल. Yes, Yogesh. So that's one question. Is Digi Pravesh started to regulate the flow of people and keep agents away like they have done in Mantralaya? No. See, Digi Pravesh is an add-on option apart from the walk-in which is already there. So Digi Pravesh does not mean that henceforth the entry will only be if you get yourself registered with your KYC credential. Just like in the airport, Digi Yatra is there. Those who have not done the registration in the Digi Yatra, they can walk through following the security channels. So the same thing will be here. But the only intention is that supposedly once you have done your KYC credential, your face has been recognized and your data has been taken from your Digi Locker, then there is no need for all this regular different entry system. So Digi Pravesh is not going to counter the normal entry.
coming to regard to your question about agents, yes, we are making efforts to see that agents. I wouldn't say that but how to curb it. And the classic example is the whole master list lottery. You see, the master list lottery that we started as an initiative in 23 as the first time. And now again we had the second master list allotment day 4. So the whole intention was that make it transparent, make it like it was something which was never thought of, that you can do the master list on an online basis. So Digi Pravesh will not obviously mean that only you can come through Digi Pravesh. You can come through the other means which is already on. MMR economic growth hub. She wanted to ask something. Yeah. No. डिजिटल महाड़ा बहुत अच्छा इनिशिएटिव है, लेकिन जो लोग यहाँ पर आते हैं वो मोस्टली गाँव खेड़े से होते हैं, बुजुर्ग होते हैं, टेक सेवी नहीं होते हैं, जिसका एग्जाम्पल हमने महाड़ा लॉटरी के फॉर्म फिलिंग या फिर गिरनी कामगार का फॉर्म फिलिंग के समय में देखा है, तो यहाँ पर बहुत बड़ी संख्या में आ जाते हैं। तो उनके लिए क्या सुविधा होगी और क्या उन्हें कुछ बताने के लिए या फिर असिस्टेंस के लिए तो इसीलिए जो सीएफसी केंद्र का हमने आज उद्घाटन किया है, वो सीएफसी केंद्र में जरूरी नहीं है कि आपको टेक सेवी होना है। आप वहां आने के बाद में हमने वहां पे एक हेल्प डेस्क भी दिया है। हेल्प डेस्क में अगर आप आते हैं तो हेल्प डेस्क में जो हमारे वहां पे कर्मचारी और जो आउटसोर्स एजेंसी रहेगा, इनफैक्ट सीएफसी में माडा का भी एम्प्लॉय 24 आवर्स माने 24 आवर्स मीन्स जो वर्किंग टाइम है अपना, उसमें माडा एम्प्लॉय भी रहेगा। और जो ऐसे अशिक्षित या टेक सेवी लोग नहीं है, उनको मार्गदर्शन देके कैसे करना है नहीं करना है वो हेल्प करेंगे। और वो हेल्प करके उसको देखिए, मेन मुद्दा क्या था कि अभी तक जो एप्लीकेशन आती थी उसको हम ऑनलाइन ट्रैकिंग नहीं कर पा रहे थे। तो मुझे वीपी बोल के मुझे नहीं पता चलता था कि गिन्नी कामगार का सेक्शन में या मान लो स्लम इंप्रूवमेंट का सेक्शन में या रिपेयर बोर्ड का कुछ बिल्स का सेक्शन में किसकी अर्ज आई है, क्या हुआ उस पर। अब ये सब पूरा जब एक बार उसकी ओरिजिनल एप्लीकेशन ही स्कैन होके ई ऑफिस के माध्यम से शुरू होगा। मैंने कहना भूल गया कि माडा में ई ऑफिस नहीं था। 1 जनवरी से हमने माडा में ई ऑफिस शुरू कर दिया है और आज सब डिपार्टमेंट की फाइल्स 99%, कभी कभार एजेंसी में असेंबली वगैरह होता है तो वो उतना जो एक्सेप्शन है कि भाई अभी हाथों हाथ ये लेके जाना है, रिप्लाई देना है, तो ऑलमोस्ट 99% फाइल्स जो है ऑलमोस्ट 100% नहीं कहूंगा मैं, ई ऑफिस के माध्यम से हो रहा है। तो अपनी इंटेंशन ये है कि जो एप्लीकेशन आएगी वो एप्लीकेशन स्कैन होके उसको टोकन नंबर मिलेगा, उसको एक रजिस्ट्रेशन नंबर मिलेगी और वहां से वो एप्लीकेशन ई ऑफिस में कन्वर्ट हो जाएगा, ई टपाल में कन्वर्ट हो जाएगा। और उसकी जो है हमें एक डैशबोर्ड जो हम बना रहे हैं आईटीडीपी के अंदर में, उसमें वो मॉनिटरिंग आ जाएगी मेरे को कि जहां मुझे पता चलेगा कि भैया अभी इस सेक्शन में समझ लो 100 एप्लीकेशन आया इस महीना में, 100 एप्लीकेशन में डिस्पोज कितना हुआ, फिर डिस्क्लोज अगर हुआ है तो क्या डिस्पोज हुआ है। म्हणजे सिर्फ ऐसे नाही की कार्यवाही पूर्ण म्हणजे काय झाला। सी द क्वेश्चन इज नॉट टू एक्सेप्ट what has been demanded. Please try to appreciate that. All these initiatives does not mean कि किसी का भी निवेदन है तो वो निवेदन या एप्लीकेशन will be accepted या उसको हम स्वीकारेंगे। But the point is कि टाइम बाउंड उस एप्लीकेशन पे डिसीजन लेना और वो डिसीजन लिया गया कि नहीं लिया गया उसका मॉनिटरिंग सिस्टम प्लेस में लाना था, इसलिए हम ये सब कर रहे हैं। महाराष्ट्र लॉटरी कधी असणार त्याविषयी सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मी मागे पण सांगितला होता आणि मी परत रिपीट करतो आहे की आता आम्ही आपण असा तुम्हाला लक्षात आला असेल, गेल्या 1.5-2 वर्षामध्ये आपण साधारणपणाने 13 लॉटरी केलेल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे रिजनल बोर्ड, ज्यामध्ये आपण 30,000 घर आपण उपलब्ध करून दिले आहे आणि त्यामध्ये साधारणपणाने मुंबई बोर्डच्या स्वतःच्या आय थिंक 5,000 किंवा 6,000 घर झालेलं आहे। तुमच्या मर्यादित प्रश्नाचं उत्तर असं आहे की आम्ही प्रयत्न करतो आहे की सप्टेंबर किंवा ऑक्टोबर म्हणजे दिवाळीपूर्वी आपण एक मुंबई बोर्डच्या दुसरा लॉटरी म्हणजे 30 या वर्षीच्या पहिला लॉटरी तसा 25 मध्ये ऑलरेडी 24-40 मध्ये झाला होता आणि साधारणपणे किमान 5,000 घर त्या लॉटरीमध्ये राहणार। सर, MMR Economic Growth Hub 2030 report talks of 2.2 million slum dwellers to be rehabilitated. Several government agencies have been given the task of carrying out the rehabilitation. My first question is, how many are you going to rehabilitate? That's MADA. And my second question is, for all these cluster projects that you're talking about, is MADA going to be only a nodal agency or are you going to be an implementing agency, and where is your finance coming from? Good question. So as far as the growth hub and the 2.2 million houses which has to be implemented primarily by the SRA directly or indirectly. So in that, as a part of the decision that was taken by the government prior to the assembly election, 2 lakh houses were distributed to different departments.
MHADA share was for 25,000 houses, which had 17 projects as per the feasibility. Initially it was 25, then feasibility. Out of that 17, we have got the LOI from SRA for 3 projects. They are small projects, and we have sent it to the government for administrative approval because it is above 50 crores. So that will be implemented by MHADA. But the biggest project that was planned was at Malwani, which is around 17,000 slum dwellers there. In that, I think we have already published this for the selection of a PMC. Once that is done, then we will get the detailed survey, biometric. It's a big project, and I am targeting that Malwani project should take off. The slum project should take off by October 2025. The smaller projects will take off earlier than that. We will definitely start the work of not only 25,000, more than 25,000 odd slum hutments which were originally SRA, which has been transferred to MHADA. Your second question was regarding which of the projects. You see, of the cluster projects, as I mentioned, VDD is being done by MHADA. PMGP, we have proposed that we will do it because there was no private player coming through. As regards the police housing is concerned, the 4,750 odd houses which we have to construct, as I mentioned, we have given the options of 2-3 model. One is the police rehab to be done by MHADA as an EPC, and the FSI can be traded off. But as I said, there's another hybrid model also. That final decision will be taken once a high-level meeting is held, for which we have requested. But yes, for such a high 0.8 million houses to be constructed in Mumbai and MMR, I would say that we have been really very, we have really come forward in a big way, saying that this 0.8 million target was for MHADA and all the other agencies like CIDCO, MMRDA and the other corporations also. But even if I say that out of that 0.8 million, 0.5 is MHADA's share, though officially there has been no bifurcation made, we on our own are planning for 0.8 million houses, either directly or indirectly, and the basic way out is 33.5, 33.7, 33.9, 33.24, and obviously 33.5 is Mumbai board, 33.7 is repair board, 33.9 is both Mumbai board and repair board, 33.9/24 is for the RT buildings which is under the repair board, and now we have sent a special proposal for 7 projects or 6 projects, 7 projects in Prabhadevi, Mahim and Dadar for a cluster approach of 33.7 where MHADA should be declared as a special planning authority. The problem is that wherever we are submitting proposals for declaring MHADA as a special planning authority, which is outside the layout, 114 layouts, there is a tussle, I would say, that whether should MHADA be declared as a special planning authority because the land doesn't belong to us. My only contention is that because we are planning it, we are having that interaction with the citizens, with the local representatives, we are taking them into confidence, the layout, the designing, the FSI, everything is being planned by us. So if we are not the SPA and if anyone else is the SPA, then the execution will get difficult. So now with this GTB Nagar Honorable Supreme Court decision, I think we are on the right track, and government will take cognizance of that and ensure that our request is ceded to. Thank you. Finances? Where is your finance coming from? MMRDA has been raising all kinds of... No, luckily, I would say I'm very happy to say that in the last 2 years, we have improved the financial position of MHADA to a great extent. Just to give you a figure, then when I took charge, the FDs that we had, the fixed deposit that we had was around 150 crores. Today, as we speak, in spite of taking all these projects in hand, in spite of spending a lot on Patrachal and VDD, if I'm not mistaken, around 2,500 crores. Ajay Singh is here. More than 2,500 crores is in the FD, but I didn't want to say this to the media because, this figures, if it is flashed, then others may... and because of, the premiums and all that we take, out of that, the 50% goes to the government as a part of the Maharashtra Nivaran Nidhi, which is the Maharashtra Shelter Fund. So when I took charge, it was at somewhere around 2,500 or 3,000 crores. It has shot up to 7,000 crores plus. So this is the financial progress that we have had, and our budget for this year itself is 16,000 crores. मुंबईच्या बाबतीत तर मी उल्लेख केला, पण तुमची राज्यभरामध्ये किंवा फोकस मंडळाची बरीचशी गरज पडू शकते ती दिली जात नाही, तर त्या घरांवरती वेगळं प्लॅनिंग केलं पाहिजे. हो, तो आता तुमचा मुद्दा बरोबर आहे. आपला सॉरी उसी के बारे में बोल रहा हूँ. आपला हे वस्तुस्थिती आहे की आपला म्हाडाच्या इतर प्रादेशिक मंडळमध्ये पूर्वीची बरेच घर पडून आहे. सुमारे 19,000 घर होतात ज्यावेळी मी रजू झालो.
आज ते 19,000 वरून एक साधारणपणाने माझ्या माहितीप्रमाणे गेल्या 1 वर्षामध्ये आपल्या कोकण मंडल स आणि इतर प्रादेशिक मंडलमध्ये पुणे असो, नागपूर असो, नाशिक असो, औरंगाबाद असो, साधारणपणे 3,000च्या वर आपला घर गेलेला आहे. आय थिंक त्याच्यापेक्षा पण जास्त असेल. म्हणजे कोकण मंडलचं किती गेलेलं आहे तुमचं? कोकण मंडलच्या एकतर 4,500 गेलेला आहे आणि सर्वच्या घेऊन 7,000. सॉरी, 7,000 घर आपला ऑलरेडी गेलेला आहे. आज रोजी आपला 19,000 वरून एक सुमारे 11,500 ते 12,000 घर अद्याप पडून आहे. त्याच्यामध्ये आपण आता वेगळं माध्यमातून एजन्सीज लावणे, परत आपण 100%च्या बुकिंग म्हणजे 100च्या वर बुकिंग असेल तो 15% डिस्काउंट देणे, वित्तीय संस्थाला त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करणे. आणि आता विशेष म्हणजे आपण हाऊसिंग पॉलिसीमध्ये एक सजेशन दिलेलं आहे की माडा आतापर्यंत फक्त घर विकायचे, तर आता जे रेंटल हाऊसिंगचा जे कॉन्सेप्ट आलेला आहे तो त्याचा एक भाग म्हणून आपला जे अनसोल्ड टेनेमेंट्स आहे ते अनसोल्ड टेनेमेंटला पण आपण रेंटलमध्ये देता येईल असं आपण एक प्रस्तावित केलेलं आहे आणि ते मंजुरी झाला तो बहुतांश घर निघतील. पण तसं पण आमचं नियोजन आहे की साधारणपणे 1 ते 1.5 वर्षामध्ये इथून पुढे 7,000 घर आपण ऑलरेडी 1 वर्षामध्ये काढलेलं आहे. तर 1 ते 1.5 वर्षामध्ये अतिशय जे जीर्ण झालेलं असेल म्हणजे एकदम काही ठिकाणीमध्ये औरंगाबाद डिव्हिजन किंवा काय ते जुना पडलेला घर असेल तर सुमारे 90% ह्या अनसोल्ड टेनेमेंट आपला निघून जातील. देखिए, मैं आपको बताया हूं कि मैं एमएमआर ग्रोथ हब के बारे में एक सेपरेट प्रेजेंटेशन आपको करूंगा. सिर्फ आपको इतना मैं बताऊंगा कि रेंटल हाउसिंग में हमने 6-7 सजेशन दिए और अफोर्डेबल हाउसिंग में भी हमने कुछ सजेशंस दिए हैं. तो उसका जो मेन सजेशन है, इनफैक्ट अगर आप आएंगे समिट में तो उसका प्रेजेंटेशन आप देख सकते हैं. बट अगर आपकी प्रश्न है तो उसमें बहुत क्लियर है कि पहली बात तो है कि हमने अफोर्डेबल हाउसिंग का डेफिनेशन बदलने का एक पहला प्रपोजल है. तो अफोर्डेबल हाउसिंग का डेफिनेशन में रेंटल हाउसिंग और उसी के अंदर में वर्किंग वुमेन हॉस्टल, ओल्ड एज होम जिसको हम सीनियर सिटीजन होम बोलते हैं, स्टूडेंट हॉस्टल, इंडस्ट्रियल वर्कर्स एंड स्टूडियो अपार्टमेंट्स माने सिंगल बैचलर्स जो आते हैं, इस कंपोनेंट को अफोर्डेबल हाउसिंग में लाना. दूसरा जो है कि मुंबई का जो आर्थिक डेफिनेशन है अफोर्डेबल हाउसिंग का, आर्थिक मर्यादा, उसको इंक्रीज करने का हमने प्रपोज किया है. और तीसरा जो सबसे बड़ा एलिमेंट है कि रेंटल हाउसिंग को प्रमोट करने के लिए हमने ऐसा प्रपोज किया है कि एक अतिरिक्त एफएसआई माने मुंबई के लिए 0.5 एफएसआई और एमएमआर के लिए 0.2 एफएसआई ओवर एंड अबव दी प्रिवेलिंग एफएसआई फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध किया जाए. उसके अलावा हमने प्रीमियम्स, डेवलपमेंट चार्जेस, अपना स्टैम्प ड्यूटी, अपना इंफ्रास्ट्रक्चर चार्जेस, सेस चार्जेस और जीएसटी. तो जीएसटी का 2 कंपोनेंट है, एक सेंट्रल और स्टेट. तो स्टेट कंपोनेंट का तो खैर स्टेट डिसीजन ले सकती है, बट सेंट्रल कंपोनेंट का जो डिसीजन है वो काउंसिल ऑफ मिनिस्टर्स जो है उनके पास जाएगा. तो ऐसे करके अलग अलग घटक के द्वारे अगर हम ये सब डिसीजन गवर्नमेंट लेती है जो हमने प्रस्तावित किया, और मुझे उम्मीद है कि गवर्नमेंट उस पर पॉजिटिव विचार करेगा, क्योंकि गवर्नमेंट को भी पैसे की माने पैसे इन द सेंस की फाइनेंस की जरूरत है. बजट ऑलरेडी कंस्ट्रेन है गवर्नमेंट के लेवल पे, तो ये उनके विषय होने पे मैं उस पर ज्यादा बोलना नहीं चाहूंगा. बट ओवरऑल अगर ये सब किया जाए तो हमारी कोशिश ये है इन सजेशन के द्वारा कि रफली आज जो अफोर्डेबल हाउसिंग का प्राइसिंग है मुंबई में, चाहे वो हमारी हो या चाहे वो हमारी तो कम ही है, प्राइवेट सेक्टर में जो है, प्रोवाइडेड वो ईडब्ल्यूएस एलआईजी का घर है. मैं सिर्फ ईडब्ल्यूएस और एलआईजी की ही बात कर रहा हूं, अफोर्डेबल हाउसिंग की ही बात कर रहा हूं. तो इन सब माध्यम से 25 से 30% प्राइस कम हो सकती है. बट अगेन आई सेड इट्स अ पॉलिसी डिसीजन एट द लेवल ऑफ द गवर्नमेंट, बिकॉज दे ऑल्सो विल हैव टू सी द रेवेन्यू एंड द फाइनेंस. सर, आपके हेडक्वार्टर्स का रीडेवलपमेंट कब होगा? आपको पता होगा सर. No, I'm seriously asking because the last government had made plans. It's in the pipeline, but the point is कि like if my building gets dismantled right now, then I wouldn't be taking so many initiatives. So let me take the initiatives, let everything get in place. But yes, it is in the pipeline, and already the approvals have come through. The change in reservation has also happened, and maybe I couldn't comment on that exactly the date, but we have kept it as one of the mission. What is the change in reservation? No, the change in reservation is कि office to commercial has been allowed, na? Sir, just one question. You will allow commercial offices also to come in? Obviously. So you're saying you're going into private developers. Last question, please. Last question. Unka So CM now you're taking up the role of private developers.
sort of like you're competing with private developers when you're going to individual landowners and taking their permission, seeking their permission to construct. Can we say that in the future the private developers whom you're going to meet today would also face competition from you, and home buyers may get lower private homes at lower prices? See, first and foremost, we are not posing a competition or a challenge to the private developers. Let's be very honest. If we at all we have to construct so many houses in this, the quantum of investment that is needed can only and only come from the private sector. We cannot raise that much of funds. In fact, in the evening, I'll let you know when you see are there, then you know what exactly is the various, what we have planned. What is the private equity influx which is expected? The figures is stupendous. It's amazing. Second, one second. Let me complete, please, ma'am. Let me complete that. Sorry. So, coming to your question, we are not posing a challenge to the private builders, but yeah, what we are trying to also do is to bring a check-in mechanism. So, in case, like we are trying to see that, because if we are also available in the market at a slightly of lesser price, then obviously it needs that the market dynamism will be there, that for them also the pricing has to be lowered. But as I said, for lowering prices in Mumbai, there has to be a very conscious policy decision to be taken pertaining to the various charges that are imposed, because that is, if you see the loading factor in Mumbai, land is very costly in Mumbai, there is no two opinion about it. No city in India can compare to the land cost to Mumbai. Having said that, the loading factor in Mumbai is very high because we have no other option but high-rise buildings. And that adds on to the cost with the premiums, development charges, the various this, the stamp duty, the GST and all that. So at least for affordable housing, if if everyone takes a conscious decision, and which I'm very sure, which I've already sounded to the Honorable Chief Minister also and the Honorable Deputy Chief Minister, maybe some good decisions will come forth. And it will not lead to a reduction in revenue for the simple reason that the number of proposals will increase, and if the number of proposals increase, so even if say supposedly you bringing down it by say 25% or whatever be it, then the quantum of proposals, if it gets doubled, then ultimately the absolute revenue increases. So it is not going to happen that this reduction leads to a revenue fall. So, but again, as I said, it's not in my domain, and I think I've already crossed my domain in terms of saying a lot of things which I feel could be a little. Last question. Last question. Sir, last question. One third last question. Okay, I'll take 2-3 questions more. So, my question is with regard to you've gone digital. Yeah, sorry. So you've gone digital. You're making a lot of use of technology, but one sees in MHADA that a lot of payments are still not online. One comes, I have seen, this is personal observation also, that people come, make a payment on the second floor. Then that receipt goes to the ground floor and to the first floor for signatures. And then finally it goes to the executive engineer's This you are saying office. for the payment for the various bills of MHADA? Yes, various bills of MHADA, Okay, fine. Or including lease. redevelopment charges, whatever people have to So pay. I'll just address that. There's a lot of corruption in that. I'll just address that. Don't come to any leading conclusions, but just I'll address that. Yeah, you are right that, see the mechanism that was there, even if you were using eMitra or the other platforms, it's a fact of life that it was a double combination of IT-based intervention plus the manual component. So this is what we are trying to mitigate. We are trying to ensure that the entire process from the start to the end would be totally online. So that I'm sure about it, that in the coming days, this will definitely lead to a major relief when it comes to payments to be made. Second question, if you are asking about, if at all the pendency of some payments at the repair board level, so you see the point is that the budget that they have, I mean technically, again, I can take a day-long press conference, if you want. I can take a day long, but I don't have the time right now. So I'll just come to in crux. The point is that right now for the repair part, repair board gets this of 100 crores. Out of that 100 crores is 40, 20. 40 comes from BMC, 40 by MHADA and 20 crores by the government. Last year, government took special initiatives and gave some special funds. For the first time, we got some funds for repair of the PMGP buildings also. But typically, the repairs that we take every year is much beyond this 100 crores that is budgeted. And it goes to around 300, 400 crores because of, the buildings being in a dilapidated state. Now,
There the problem comes that there MADA chips in. Then MADA gives special fund to the repair board, but there is a big queue. So we have requested the government that if at all, if this amount can be raised, then maybe this question of pendency of the bills in the repair board, especially of the cess buildings, that can be taken care of. But as a continuous feature, whether it is the city repairs or whether it is the regular repairs, we are always giving repair for board as much funds as we can. But yes, there is a pendency of bills there. Next question, 2 questions, only 2 questions more. Just interruption. We have arranged very delicious lunch for all our friends from the press. I can't hear So you. after this press conference, please have lunch here. Who's saying that? Sir, एक शेवटचा पिक्चर. ते हे कोण बोला लंच वगैरे? Sir, मी बोलू सर. अच्छा, you sorry. I'm leaving sir. I'm sorry. I was trying to figure out की तिथून कोणी बोलून राहिलेला आहे. त्यामुळे नंतर मला लक्ष द्यायला लंच वगैरे कुठून आला? Mr. Borikar has to leave and I also have to leave actually, so I'll just take 1 question or 2 questions at the max and that's it. तुम्ही म्हाडाचा संपूर्ण लुकआउट चेंज केला आहे. तुमचं जेवढं कौतुक करेल तेवढं कमी आहे. नाही. पण हे सगळं करताना म्हाडाचा जो स्टाफ आहे सगळा त्यांना काय ट्रेनिंगवर काय डिरेक्ट काय कसं करणार? एकदम बरोबर सांगितलं तुम्ही. तो आता आम्ही जसं मी सांगितलं की ज्या दिवशी मी 100 दिवसच्या प्रेझेंटेशन करणार आहे त्यामध्ये तुम्हाला डिटेल ह्या सर्व गोष्टीवर होणार आहे. पण आपण विशेष करून ई ऑफिसमध्ये येस सर्वच्या प्रशिक्षण झालेलं आहे, त्यामुळे आता सर्व लोक ई ऑफिसचा वापर करतात. दुसरा जे आहे की आपण आयगॉट आणि इतर माध्यमातून आताच एक आपण एआयचे आपण एक वर्कशॉप करतोय, टेक्निकल प्रेझेंटेशन संदर्भामध्ये करतोय. आपण आता आयआयटी सोबत आणि टिस टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स यांच्यासोबत आपण एमओयू करतोय. ज्या एमओयू केल्यानंतर एक ऑनलाईन आणि ऑफलाईन हायब्रिड मॉडेलवर कंटिन्युअस ट्रेनिंग होणार. त्याशिवाय आम्ही आता सीएम फेलोशिप प्रोग्राम जसा असते तसा एक माडा व्हीपी फेलोशिप प्रोग्राम हे पण आपण आता अनाऊन्स करणार आहोत. त्याची बेसिक ड्राफ्ट आपला झालेला आहे. पण जसं मी सांगितलं की आता गेल्या पुढच्या 6 महिना किंवा 9 महिन्यामध्ये बरेच विषय आहेत ज्याच्याबद्दल मी प्रेस मीट घेणार आणि मी ते बोलणार आहे. तर त्यावेळी आपण जज करा. पण आपण सुरुवातीला जे सांगितलं त्यासाठी मी आपला कृतज्ञ आहे. शेवटचा प्रश्न देखिए नहीं देखिए ऐसा है, रेंटल हाउसिंग के लिए अभी जैसे मैंने कहा इसके लिए मैं आपको सेपरेटली बताऊंगा. बट रेंटल हाउसिंग के लिए हमने जो प्रपोजल दिया है, आप मेरा वो हाउसिंग पॉलिसी का मेरा जो सजेशंस है उसकी कॉपी आपको देता हूं तो आपको समझ में आएगा. बट आपका सवाल के लिए मैं इतना ही तो दूंगा कि हमने उसमें ये बोला है कि एक असेसमेंट सिस्टम होना चाहिए जो आउटसोर्स करेंगे. क्योंकि रेंटल हाउसिंग से बोला अपन ने तो रेंटल हाउसिंग कहां उपलब्ध कर देना है, यानी अब जहां पे आईटी सेक्टर है, जहां पे सर्विस सेक्टर है वहां तो लगेगी. वो असेसमेंट करके उसका रनिंग भी आउटसोर्स करना और वो रनिंग आउटसोर्स करने के बाद में एक ऑनलाइन पोर्टल बनाने का, जो ऑनलाइन पोर्टल में बाहर से कोई भी अगर आ रहा है तो वो उसको कहां पे घर लेना है, रेंट पे किस प्राइस पे लेना है, ये सब उसको अवेलेबल होगा. जैसे आप जब बाहर जाते हैं पढ़ने के लिए, अभी मेरी बेटी अभी लिस्बन में काम कर रही है या मेरा बेटा अभी वॉरिक में है जहां पढ़ाई कर रहा है, तो वो जाने के पहले यहीं से वो लोग अपना जो है हॉस्टल किधर, उसका कितना प्राइसिंग, फिर अपना बजट के हिसाब से जो भी रहेगा आपका कि मैं भैया 3,000 दे सकता हूं या मैं 5,000 महीना दे सकता हूं, तो वो आप ढाल के आपको वहां पे ऑप्शन आएगा. इसलिए रेंटल हाउसिंग में हमने प्राइवेट सेक्टर को रोप इन करने के लिए फ्री ऑफ कॉस्ट एफएसआई प्रपोज किया 0.5 फॉर मुंबई एंड 0.2 फॉर एमएमआर. बट इसका जो डिसीजन है ये डिसीजन यूडी डिपार्टमेंट को लेना पड़ेगा. सी एक प्रॉब्लम क्या है, मैं आपको स्पष्ट बोलता हूं कि आज आपको शाम को भी पता चलेगा वो कि हमने 33.5, 33.7, 33.9, 33.24, यूडीसीपीआर 7.4, इंक्लूसिव हाउसिंग 8.3.2, ये सब में हमने बहुत सारे चेंजेस प्रपोज किया पॉलिसी में, जिसके मद्देनजर से अगर वो किया जाए तो काफी हाउसिंग स्टॉक क्रिएट हो सकती है. और जो टीचिंग प्रॉब्लम्स है, देखिए अगर हमेशा हम ऐसा स्टैंड लेंगे कि डेवलपर ही गलत रहता है, ऐसा नहीं, ये एक सिम्बायसिस होना चाहिए. तो वो जो पॉलिसी चेंजेस हमने सजेस्ट किया है, यूडीसीपीआर 7.4 माने आउटसाइड मुंबई एमएमआर का जो अपन रीडेवलपमेंट करते हैं सेस बिल्डिंग्स का, माने पुराने हाउसिंग सोसाइटी का, और 33.5 मुंबई बोर्ड, 33.7 रिपेयर बोर्ड, 33.9 बोथ मुंबई बोर्ड एंड रिपेयर बोर्ड. इंक्लूसिव हाउसिंग माने ये जो अपने को 20% इंक्लूसिव हाउसिंग आता है एज अ पार्ट ऑफ द ईडब्ल्यूएस स्कीम, 4,000 स्क्वायर मीटर का ऊपर का जो स्कीम होता है. तो ये जो चेंजेस प्रपोज किया है, ये चेंजेस अगर पॉलिसी में आती है, जिसपे यूडी विचाराधीन है, लेकिन
मुझे ऐसा लगता है कि एक उच्च स्तरीय बैठक होना चाहिए, क्योंकि काफी दिनों से ये प्रस्ताव गई है और अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट के अप्रूवल के बिना वो पॉलिसी चेंजेस हो नाही सकता है. सो थँक्यू व्हेरी मच. सबका बहुत बहुत धन्यवाद. आपण सर्व इथे आला आणि आपला महत्वाचा वेळ दिला. बोरीकर साहेबांनी आपल्याला ऑलरेडी आमंत्रण केलेलं आहे जेवणसाठी. तो जेवणचा स्वाद घ्या आणि मला तुमच्या रजा द्या. जय हिंद. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.